हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण हॉटेल स्टाईल खूप छान टेस्टी असा चवीला एक नंबरच उपमा रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा, चला रेसिपीला सुरुवात करूया. मी येथे 1 किलो रवा घेतला आहे, मोठा रवा घेतला आहे. माझी नेहमीची पद्धत आहे की मी रवा आणला की तो मंद गॅसवर छान असा तो खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घेते. म्हणजे तो रवा संपेपर्यंत अजिबात त्याला अळी-जाळी होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे रवा भाजताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. जेव्हा तो कोरडा आहे, कोरडाच रवा अशा प्रकारे भाजून ठेवायचा. म्हणजे तो संपेपर्यंत अजिबात त्याला अळी-जाळी लागत नाही. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही रवा भाजून ठेवला तर तो तुम्ही कितीही घाई असेल तर अगदी झटपट असा तुम्ही शिरा किंवा उपमा बनवू शकता. ही खास टिप्स आणली आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घातला आहे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपण मध्यम गॅस करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे तिचा स्वाद छान लागतो. घाई करायची नाही येथे फोडणीमध्ये. अगदी निवांत करायचं आहे, म्हणजे मन लावून कुठलं पण जेवण बनवलं तर त्याची चव छान लागते. आणि जेव्हा छान आपली मोहरी तडतडेल त्यानंतर आपण 1 चमचा जिरे घातले आहे. जिरे पण छान तडतडून द्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. आणि अशा प्रकारे आपण छान जिरे मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये उडदाची डाळ घालणार आहोत, की जी आपण उपमामध्ये घातली ना की उपमा हा एक नंबरच चवीला होतो. बघा, मी 1 चमचा डाळ पुसून घेतली आहे, कारण त्याला पावडर लावलेली असती, ती घालून घेतली. त्यानंतर 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे बघा, अशा प्रकारे. आणि हिरव्या मिरच्या मी 4 घेतल्या आहेत. तिखट आहेत मिरच्या. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि मी शेंगदाणे सुरुवातीला भाजले नाहीत, मी नंतर घालणार आहेत, तळणार, म्हणजे कांद्याबरोबरच मस्त ते भाजून घेणार आहेत, कारण मला असेच खूप आवडतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर शेंगदाणे तळून घेऊन बाजूला काढू शकता, किंवा तुम्ही जर अगोदर शेंगदाणे जर तळले तर ते कांद्याबरोबर करपले जातात. त्यानंतर हिंग घातला आहे बघा. हिंगाने खूप असा स्वाद छान येतो. खूप सुंदर असं आपलं हॉटेल स्टाईल, हॉटेलला काय म्हणता एवढं छान असं आपलं उपीट किंवा उपमा तयार होत आहे. त्यानंतर मी कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याचे बघा अशा प्रकारे पानं आहेत, त्याचे छोटे छोटे पीसेस करून घालणार आहेत, म्हणजे जो कढीपत्ता आहे तो खाताना काढला जात नाही. तुम्हाला माहितीच असेल की जर तुम्ही अख्खा कढीपत्ता जर घातला तर घरातील मंडळी काय करतात, तो कढीपत्ता आहे तो बाजूला काढतात. जर तुम्ही अशा प्रकारे जर कढीपत्ता घातला तर तो अजिबात बाजूला काढला जाणार नाही. छान असा तो पोटात जाईल. हे बघा, छान असा आपला कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, उडदाची डाळ मंद गॅसवर आपण छान परतत आहोत. त्यानंतर माझा जो फ्रोझन मटार आहे त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे. तो मी अगोदर काढून ठेवला होता आणि नंतर मी पाण्यात ठेवला होता फ्रीजरमधून. नंतर आपण तो वापरला आहे बघा. छान असा तो पण परतून घ्यायचा आहे. आपला कलरफुल असा उपमा तयार होत आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर माझ्याकडे एक उकडलेला बटाटा होता, तो मी बारीक चिरून घेतला आहे. त्याने पण खूप सुंदर चव लागते. तो पण आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मी वेगळ्या पद्धतीने उपमा बनवला आहे, जो की पोटभरीचा आपला तो नाश्ता होणार आहे. तुम्ही यामध्ये येथे गाजर बारीक चिरून घातलं, कोबी बारीक चिरून घातला तरी पण खूप छान लागेल. माझ्याकडे गाजर अवेलेबल नव्हतं म्हणून मी गाजराचा वापर येथे केला नाही, पण खूपच हेल्दी असा आपला उपमा तयार होत आहे मैत्रिणींनो. आणि त्यानंतर आपण टॉमॅटो आहे बारीक चिरलेला, एक मी छोटा टॉमॅटो घेतला होता, तो आपण त्यामध्ये
घालून घेणार आहोत आणि तो पण छान असा आपण परतणार आहोत. टॉमॅटोने खूप छान असा स्वाद येतो. माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये मी टॉमॅटोचा समावेश नेहमी करते. त्यामुळं काय होतं की चव खूप छान लागते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. त्याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा वापर केला तरीही चालेल, पण मला लिंबूऐवजी टॉमॅटो जास्त आवडतो. छान बघा, आपला टॉमॅटो पण छान असा मऊ झाला आहे, बघू शकता. आणि आपला जो वाटाणा आहे तो पण छान भाजला गेला आहे. बटाटा, शेंगदाणे, कांदा छान असं परतलं आहे बघा. आपण हे सर्व लो टू मीडियम गॅसवर केलं. त्यानंतर आपण गरम पाणी घातलं आहे बघा. नेहमी कुठल्या पण पदार्थाला तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे जी चव आहे ती द्विगुणित होते, छान लागते. तुम्ही जर थंड पाणी घातलं तर ते त्याची चव बिघडते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा. आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे. त्यानंतर मी एक छोटी वाटी मोठी वाटी घेतली आहे, छोटी रवा, जो आपण भाजून घेतला होता. पूर्ण भरून घेतली नाही मी, पाऊण वाटी घेतली आहे. छान असं आपण बघा हलवून घेणार आहोत. तुम्हाला आत्ता दिसताना दिसत असेल की खूप पातळ झाला आहे, पण मोठा रवा आहे तो शिजल्यानंतर खूप छान फुलतो आणि पाणी पूर्ण आटल्या जातं त्याचं. बघू शकता आपण किती सुंदर रंग पण सुंदर आला आहे. मध्ये मध्ये आपण हलवून घ्यायचं आहे बघा. खूप छान असा आपला उपमा, हॉटेलची चव काय म्हणतात एवढा सुंदर होतो बघा. हे बघा पूर्ण पाणी आटलं आहे आपलं. आपण छान असं हलवून घेतो आहोत, म्हणजे खालीवर करणार आहोत. जे टॉमॅटो आणि मटार आहे तो वर आला आहे, तो आपण छान असा हलवून घेणार आहोत. खूप छान असा वास सुटला आहे बघा. अगदी बघितल्या क्षणी खावासा वाटेल असा उपमा, जो की आपण मोठ्या रव्यापासून बनवला आहे. तुम्ही जर गाजर आणि कोबी घातला ना तर खूप छान हेल्दी असा तुमचा ब्रेकफास्ट तयार होईल. माझ्याकडे दोन्ही पण आत्ता अवेलेबल नव्हतं, म्हणून मी त्याचा वापर केला नाही. हे बघा किती छान पूर्ण पाणी आटलं आहे बघा आपल्या उपम्यामधलं. आणि त्यानंतर आपण एक वाफ देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी झाकण ठेवलं आहे बघा. त्यानंतर बघू शकता आपण आपला उपमा किती सुंदर झाला आहे. मी प्लेटमध्ये सर्व करते बघा. एक नंबरच असा आपला हॉटेल स्टाईल उपमा तयार झाला आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूप छान वाटेल. त्यानंतर बारीक शेव आपण त्यावर छान अशी पसरून घेतली आहे की बघता क्षणी तुम्हाला हा उपमा खावासा वाटेल. बघा दिसतो की नाही, अगदी हॉटेलसारखाच छान झाला आहे. मग चला मग रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण छान अशी कोथिंबीर त्यामधून वरनं सर्व केली आहे बघा, छान डेकोरेट केली आहे. खूप सुंदर असा आपला उपमा तयार झाला आहे. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि भेटूया आपण अशाच सुंदर नवनवीन रेसिपीमध्ये. चला तर मग या मग उपमा सर्वजण खायला आणि करून बघा. केल्यानंतर कसा झाला ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान असा हॉटेल स्टाईल उपमा. बाय बाय.